टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत काल्हेर के माजी जिला परिषद सदस्य व सभापति माननीय श्री जयवंत पाटिल साहब का 70वां जन्मदिन उनके परिवार द्वारा मनाया गया। हम आपको बता दें कि बिल्कुल साधारण में सिर्फ घर के परिवार ही हैं जो जन्मदिन मनाए। वहीं पे जयवंत पाटिल साहब ने कहा कि हमको तो याद भी नहीं था कि हमारा जन्मदिन है। बच्चों ने केक लाया और कटवाया तो पता चला कि जन्मदिन है। तो वहीं पे उनके जिगरी दोस्त माननीय श्री छत्रपति पाटिल साहब और हरिश्चंद्र पाटिल साहब उपस्थित थे और स्नेहा देवेंद्र मैडम और देवेंद्र दादा पाटिल भी वहाँ पे मौजूद थे और सिर्फ उनके परिवार के लोग थे। तो चलिए थोड़ा सा दिखाते हैं आपको वहाँ का कुछ दृश्य। रुक जाए थोड़ा सा। हैप्पी बर्थडे। थोड़ा रील का सब खड़े थे वर्षी आपण वाढदिवस साजरा करतो। मान्यवरी आपले वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देत आहे, त्याबद्दल पण काय सांगतो? माझा वाढदिवस मला माहीत नसते, म्हणजे मुलं व्हॉट्सअपला देतात आणि मला डोकं घेऊन टाकतात। घेऊन खर्च करण्यापेक्षा मी ते चाललेलंच आहे, पण काही पूर्वजांना मदत दिलेली बरी असते। मी आता साहेबांचा फोन होता मला हे आवडत नाही वाढदिवस वगैरे। तू काय करतो, तुला काय आवडतं, तो तुला आवडतो, तरी मला मदत करणं आवडतं। आणि हा माझा 17वा वर्ष आहे। म्हणजे मित्रबंधू म्हणजे छत्रपती पाटील हे
याला खूप माझ्याबद्दल मजा असते आणि जीवाला जीव देणारे माझे मित्र आहेत. यांच्या जीवावर मी मोठा झालो, अनेक पदं उसरली आणि याच्या पुढे तरी मिला टाइम बसवणारच आहे. चान्स गेली, आता सगळं लेडीजचं राज्य आले 50% 55% महिला राज्य, मग आम्हाला काही चान्स नाही. बघू सुप्रतमध्ये वगैरे लागेल चान्स. तर हा मला 17वा वाढदिवस आहे. आज माझ्या लहान मुलाचाही हरीश पाटील याचाही वाढदिवस आहे. तो देवदर्शनाला गेलेला आहे आणि मोठ्या मुलाने आणि लहान मुलांनी हा केक कापण्याचा संकल्प केलेला आहे. मी माझ्या गावाच्या जनतेला, भिवंडी तालुका जिल्ह्याला नवीन येणाऱ्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय जय.